दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजन, पाणंद रस्ते विषयक मोहीम, सगळ्यांसाठी घरे उपक्रम, शेतकरी संवाद, अन्नपूर्ण शिधापत्रिका वाटप यासह विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा. प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांचे आवाहन. महसूल आणि वन विभाग यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर जयंतीनिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ अप्पर तहसील कार्यालय, सांगली, हेट्टे या ठिकाणी हे विशेष अभियान 3 टप्प्यात आयोजित करण्यात आल्याची माहिती आज मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पाणंद रस्ते विषयक मोहीम, ग्रामसभेचे आयोजन करणे, मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी स्तरावर सर्वच पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, समन्वय साधणे, संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करून शेती रस्ते प्रलंबित प्रकरणे निकाली ठेवणे इत्यादी. दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत करायचे कामकाज, अतिक्रमणित बांधकामांचे सर्वेक्षण, गावठाण वाढ विस्तार योजनेतील शिल्लक भूखंडाची माहिती घेणे, घरकुल पात्र लाभार्थी यांच्या याद्या प्राप्त करून अतिक्रमणित बांधकामाचे प्रस्ताव ग्रामसेवक यांच्याकडून प्राप्त करणे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम पोट खराब क्षेत्राचे सर्वेक्षण, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत 7/12 पडताळणी करून लाभार्थी निश्चित, शेतकरी संवाद, अन्नपूर्णा शिधापत्रिका, दिव्यांग लाभार्थी यांना अंत्योदय शिधापत्रिका देणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांत अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये आपण सेवा पंधरवडा हा कार्यक्रम राबवत आहे. सदरचा कार्यक्रम हे आपण माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मधल्या प्रत्येक गावामध्ये आपण हा 3 टप्प्यामध्ये राबविणार आहोत. टप्पा पहिला जो आहे तो 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे. या कालावधीमध्ये प्रत्येक गावातील जे नकाशावर असलेले आणि नकाशावर नसलेले पण अस्तित्वात असलेल्या सर्व रस्त्यांचं आपण सीमांकन करणार आहोत आणि सदरचे रस्ते नकाशावर घेणार आहोत. शिवाय जे अतिक्रमित रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा आपण खुले करणार आहोत. शिवाय रस्त्याच्या कडेने आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि वृक्षारोपण केल्यानंतर सदर रस्त्याच्या नोंदी 7/12 वरती घेऊन त्या लोकांना आपण 7/12चं वितरण सुद्धा करणार आहोत. त्यासाठी आपण आज दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी आयोजित केलेली आहे. शिवार फेरीमध्ये तलाठी, मंडलाधिकारी, गावचे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक हे सामील होऊन गावातील सर्व रस्त्यांचं सर्वेक्षण करून त्याचं प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये माहिती गोळा करणार आहेत आणि त्यानुसार ते उद्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या समोर ठेवणार आहे आणि त्या ग्रामसभेची मान्यता घेणार आहे आणि त्यानुसार पुढील आपण कारवाई करत आहोत. टप्पा 2 मध्ये आपण सर्वांसाठी घरकुल, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे आणि त्यांना स्वतःची जागा नाही अशा लोकांना आपण शासकीय जागा उपलब्ध करून देणार आहोत. किंवा ज्या लोकांना स्वतःची जागा नाही, घरकुल मंजूर आहे आणि त्यांचं अतिक्रमण आहे, तर शासकीय नियमाप्रमाणे अतिक्रमण नियमांकन करण्याची सुद्धा कारवाई आपण करून त्याचे आपण पट्टे वाटप करणार आहोत. त्यासाठी गावनिहाय मंजूर असलेले घरकुल आणि त्यापैकी ज्यांना जागा उपलब्ध नाही स्वतःची त्याचा आपण सर्वे करून ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग असं एकत्रितपणे ते काम करणार आहोत आणि पट्टे वाटपाचं नियोजन करणार आहोत. तिसरा टप्पा जो आहे तो आपला 29 ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण 2 नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. त्याच्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत अशा लोकांचं सर्वेक्षण करणं, त्याला ग्रामसभेची मान्यता घेणं आणि त्यांना आपण नवीन शिधापत्रिका चं वाटप करणं हे सुद्धा ह्याच्यामध्ये घेणार आहोत. शिवाय आपण मिरज तालुक्यामध्ये QR कोड सिस्टीम आपण सगळ्या तलाठी आणि मंडलाधिकारी कार्यालयात करतोय. त्याच्यामध्ये QRच्या आधारे सर्व प्रकारचे अर्ज कुठूनही हे लोक तलाठ्यासाठी भरून शकतात. म्हणजे कुठल्याही दाखल्यासाठी त्यांना तलाठी नाही म्हणून थांबण्याची गरज नाही. कवठेमहांकाळमध्ये आपण जलसिंचन साधनाचं आपण हे करतो आहे आणि त्याच पद्धतीनं
अप्पर सांगली आणि तासगावमध्ये सुद्धा जलसिंचनाच्या सुविधा आणि पोटखराब क्षेत्राचं आपण नियोजन करीत आहे. तर या पद्धतीनं आपण 3 टप्प्यामध्ये सर्व गावनिहाय नियोजन केलेलं आहे. त्याबाबतची प्रचार आणि प्रसिद्धी आपण केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण 3 टप्प्यामध्ये सहलचा कार्यक्रम राबवणार आहे. तर सर्व नागरिकांना विनंती आहे, रस्ता असेल, सर्वांसाठी घरकुल असेल किंवा प्राधान्य कुटुंब योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांनी गाव पातळीवरील जे अधिकारी आहेत, महसूलचे असतील, ग्रामविकास विभाग असतील आणि भूमी अभिलेखचे अधिकारी असतील, यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला जाईल यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आणि दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील 48 गावांमध्ये दिनांक 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व ग्रामपंचायत लेवलला आपण ग्रामसभेचं आयोजन उद्या 17 सप्टेंबरला करून त्यानंतर यामध्ये शिवरस्ते, पाणंद रस्ते, गावनकाशावर असलेले, गावनकाशावर नसलेले या रस्त्यांची आपण व्यापक स्वरूपामध्ये मोहीम राबवत आहोत. यासाठी आज सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक हे प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी आयोजित करून आपल्या रस्त्यांची माहिती जी आहे ती गावातल्या तयार करून उद्या दिनांक 17 सप्टेंबरला ग्रामसभेपुढे त्याचं वाचन करणार आहे. ग्रामसभेची सदर रस्त्यांना मान्यता मिळाल्यानंतर सदरचे रस्ते जे आहेत ते उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सीमांकन करण्यासाठी आपण पाठवणार आहोत. यामध्ये प्रत्येक मंडळामधील एक गावामध्ये आपण हे जे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांचं सीमांकन करून घेणार आहोत आणि हे रस्ते परत नंतर कायमस्वरूपी आपल्या नकाशावर नोंद केले जातील. त्याचबरोबर मंडळ अधिकारी स्तरावर आपण रस्त्यांच्या लोक अदालती आयोजित करून या 7 बाऱ्यांवर जे जे रस्ते आपले आता हे गाव नकाशावर असलेले किंवा नसलेले जे रस्ते आहेत त्याच्या 7 बाराच्या इतर हक्कामध्ये नोंदी करून आपण याचं वितरण देखील अंतिम टप्प्यामध्ये आपण करण्याचं नियोजन केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.